नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये आयले म्हणते, पारू अगं हे काय होतं सगळं आणि तू आम्हाला का नाही सांगितलं? पारू म्हणते, दिव्याई मी लय वेळा सांगायचा प्रयत्न केला पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवीना. आदित्य म्हणतो, हो आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी पारूवर विश्वास ठेवायला हवा होता. पारू म्हणते, दिव्याई तो मकरंद ते आता झालेला सगळा प्रकार सांगते. मकरंदचं फोनवर बोलणं ऐकलेलं. त्यानंतर तो आईलेला मारणार असतो. आईला म्हणते, किती भयंकर हे. आदित्य, इन्स्पेक्टरला फोन कर. आदित्य फोन करू म्हणतो, इन्स्पेक्टर काही कळालं का? ते सांगतात, फारसं काही कळालं नाही, पण या सगळ्यामागे एक मुलगी आहे. आदित्य म्हणतो, मुलगी? कोण आहे मुलगी? ते म्हणतात, माहीत नाही, पण लवकरच शोधून काढू. इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक मुलगी येते. तिच्या हातामध्ये चिठ्ठी असते. तिला जे जे कुणी बघतं ते घाबरतं. ती डायरेक्ट आतमध्ये जाते आणि इन्स्पेक्टरसमोर एक चिठ्ठी पकडते. त्यावर असतं, दिशा. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्हाला हिला भेटायचं? तुम्हाला माहीत नाही ती क्रिमिनल आहे, पण ती फक्त खुणवते. भेटायचं. ते म्हणतात, हवालदार यांना घेऊन जा. ती गेल्यानंतर ते घाबरतात आणि पाणी पितात. हवालदार त्या मुलीला म्हणतात, अहो त्या बाईला नका भेटू, ती लय वेडी बाई आहे. कालच आमच्या एका कर्मचाऱ्याला चावली. पण ती मुलगी हवालदारला खुणवते, कुलूप उघड. तो पण घाबरतो आणि कुलूप उघडतो. आता जेलमध्ये पाऊल टाकल्यावर दिशा ओरडायला लागते, मला मारू नका, मला मारू नका. आणि एका बाजूला तिचं तोंड खूप असते. ही जाते आणि तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते. आता दिशाला एक वेगळीच जाणीव होते. ती तिच्याकडे बघायला लागते. आता मात्र तिला खूप आनंद होतो. ती तू आलीस, मला माहीत होतं तू येणार. आता ती पारू आणि आईला किर्लोस्कर नाही वाचणार. ती मुलगी म्हणते, त्याची सुरुवात झाली आहे. आता दिशा मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, बघितलंच माझी काय हालत झाली. मला ह्या लोकांनी खूप त्रास दिला. ती दिशाला मिठी मारत म्हणते, तू अजिबात काळजी करू नको. आणि तिची पाठ थोपटते. पण पाठ थोपटताना तिच्या हातात अंगठी असते. मोहन आईल्याकडे येतो आणि म्हणतो, वहिनी मला आत्ताच कळालं, तुम्ही ठीक आहात ना? आईला म्हणते, हो मी ठीक आहे. मोहन म्हणतो, मी कमिशनरला फोन करतो. श्रीकांत म्हणतो, मोहन मी त्यांना केला, तू इन्स्पेक्टरला फोन कर. पहिले त्यांना विचार आणि नंतर सिक्युरिटी वाढवायला सांग. मोहन फोन लावतो. दामिनी म्हणते, स्पीकरवर. तो रागाने तिच्याकडे बघायला लागतो. आईला म्हणते, मोहन टाक स्पीकरवर. तो म्हणतो, इन्स्पेक्टर काही कळालं का? ते म्हणतात, हो त्या मुलीचा पत्ता कळाला. आम्ही गेलो तिच्या घरी, पण तिथे मात्र ती मरून पडली होती. आणि तिच्या घरामध्ये बरेच फोटो सापडले. ते सगळे किर्लोस्करांचे होते आणि त्यावर क्रॉस होतं. हे ऐकून आईला आणि श्रीकांत खूप घाबरतात. मोहन म्हणतो, तुम्हाला काही कळालं तर कळवा. ते म्हणतात, हो. दामिनी म्हणते, अहो ती मुलगी खरंच मेली ना? नाहीतर आईल्या वहिनीच्या नादात आपला पण जीव जायचा. मोहन म्हणतो, दामिनी तू काय बोलतेस हे कळतं का तुला? हे बघ, आता शांत नाही राहिली ना तर मी तुझा जीव घेईल. दामिनी हळूच म्हणते, बघितलं ना, होता माझा राजयोग, पण ती पारू नेहमी मध्ये येते. ती आता किचनमध्ये जाते आणि पारूचा हात पकडून म्हणते, काय गे पारू, तुला जीवाची भीती नाही वाटत? तुला असं नाही वाटलं आईल्या वहिनीला लागणारी गोळी तुला लागू शकते? पण नाही, तुला महान बनायचं होतं ना? काय गे, तू एवढं का करतेस? पारू म्हणते, अहो दिव्याईसाठी केलं आणि मी दिव्याईसाठी काही पण करू शकते. दामिनी म्हणते, हो का? दिव्याईसाठी स्वतःवर गोळी पण घेऊ शकते का? पारू म्हणते, होय ते पण करू शकते. तेवढे ताईला येते आणि दामिनी बघते आणि म्हणते, पारू अगं तू तरी वहिनीसाठी अंगावर गोळी नाही घेतली. मी असते ना तर गोळीच खाल्ली असती. अगं वहिनीसाठी मी काहीही करू शकते, जीव पण देऊ शकते. ते आता बरंच नाटक करते आणि मागे बघून म्हणते, अय्या वहिनी कधी आलात तुम्ही? आईला म्हणते, पारू एक काम कर, तू जा घरी, दामिनी भाजी करेल. अगं ती माझ्यासाठी गोळी खाऊ शकते तर भाजी पण करू शकते ना? अगं भाजी काय, अख्खं जेवण बनवू शकते. पारू म्हणते, दिव्याई राहू द्या ना, मी करते भाजी. आईला म्हणते, पारू तू जा घरी आणि आराम कर. दामिनी म्हणते, नाही या पारू, नाही या पारू. पारू म्हणते, दिव्याई. आईला म्हणते, पारू एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा घरी. आता पारू आणि तिच्या मागे आईला निघून जाते. दामिनी सुरा घेते आणि वांग्याला मारते. गणी म्हणतो, बा ताडीने किती भारी काम केलं ना, दिव्याईचा जीव वाचवला. आपली तायडी लय भारी आहे. तेवढ्यात पारू येते. गणी तिला मिठी मारतो. आता मारुती तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, पारू
तुला काही झालं असतं तर ह्या म्हाताऱ्या बापाचा तू विचार नाही केला ना. तो आता बोलत असतो तेवढ्यात आदित्य म्हणतो, ओरडा तिला ओरडा. कशी ग तू पारू, स्वतःच्या जीवावर उठलीस. पारू म्हणते, असा जीव काय कामाचा जो दिव्याला वाचवणार नाही. आणि माझ्या मागं कोण आहे? गणी आणि बा. पण दिव्याच्या मागं 1000 कामगार आहे, त्यांना त्यांची काळजी घ्यायची आहे. आदित्य हात जोडतो आणि म्हणतो, पारू तुझे खूप उपकार झाले, थँक्यू सो मच. मारुतीचे हात पकडत म्हणतो, आदित्य सर असे हात नका जोडू. अहो तुम्ही मालक, आम्ही नौकर, आमचं कामच आहे. आदित्य म्हणतो, मारुती मामा तुम्ही पण एकदा आईचा जीव वाचवला. ह्या पारूने तर बाबांचा पण जीव वाचवला. साप चावला तेव्हा पण आईचा जीव वाचवला आणि आता पण जीव वाचवला. तो आता आईल्याला कधी कधी वाचवलं हे बोलून दाखवतो. मारुती म्हणतो, आम्ही आयुष्यभर असंच प्रामाणिक काम करत राहणार. गणी म्हणतो, आदित्य सर मी मोठा झालो ना तुमच्या गाडीवर ड्रायव्हर राहिला. आदित्य म्हणतो, गणी तुला खूप मोठं व्हायचं, पण शिकून मोठं व्हायचं. तुझ्याकडं स्वतःची खूप मोठी गाडी असेल. गणी म्हणतो, तुमच्यापेक्षा पण मोठी? आदित्य म्हणतो, हो माझ्यापेक्षा पण मोठी, आणि मी तुला शिकवणार. मारुती म्हणतो, आदित्य बाबा पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागणार. गणी मागाशी अभ्यास टाकून आलाय, चल चल अभ्यासाला. ते दोघं निघून जातात. आदित्य म्हणतो, पारू मी तुझं ऐकायला पाहिजे होतं, मला माफ कर. तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. पारू म्हणते, मला काही झालं असतं तर तुम्हाला फरक पडतो? तो म्हणतो, पारू फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. आता आदित्य रडायला लागतो आणि निघून जातो. पारू त्याच्याकडे बघत राहते आणि मंगळसूत्राला हात लावते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.